नागपुरात 17 मार्चला हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ आणि एक प्रकारे नागपूर पेटलं होतं। त्याला आता 11 दिवस लोटलेले आहे। मात्र अजूनही शहरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो अनेक भागांमध्ये पाहायला मिळतोय। मी सध्या महालात आहे। खरं तर याच ठिकाणी तो दंगलीला सुरुवात झाली होती, जाळपोळ झाली होती आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। आज जुम्मे की नमाज आहे, शुक्रवार आहे, रमजान महिना सुरू आहे। त्यामुळे ज्या सोमवारी ही घटना घडली होती 17 मार्चला त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा कुठली अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सध्या नागपूर शहरातील ज्या ठिकाणी हिंसाचार घडलेल्या घटना होत्या त्या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। नागपुरातील महाल परिसरात जिथे खरं तर याच ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि नागपूर पेटलं होतं त्या ठिकाणी आता आपण सर्व्हेलन्स व्हॅन जी आहे ती पाहतोय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी नजर ठेवली जात आहे। याचबरोबर पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। जनजीवन सुरळीत सुरू झालेलं आहे। लोक आपल्या कामानिमित्त जात आहेत, दुकानं खुले झालेले आहे। असं असलं तरी कुठेतरी पुन्हा खबरदारी म्हणून जे आहे ते कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर पोलीस जे आहे आपलं काम करते आहे। 2-2 सर्व्हेलन्स व्हॅन्स या ठिकाणी लावलेले आहे। तरी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, नमाजासाठी लोक एकत्र येणार आहे, तशा पद्धतीची कुठलाही अनुचित प्रकार किंवा जे समाजकंटक आहे त्यांच्या माध्यमातून अशा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी खरं तर हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारी होणारे आज रमजान असल्यामुळे रमजानचा महिना चालू आहे, शुक्रवार दिवस आहे, नमाज पठणासाठी समाज बांधव एकत्र येतात। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी हिंसाचार झाला होता किंवा जो संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व्हेलन्स व्हॅन लावण्यात आलेले आहे। दंगल पथक सुद्धा जे आहे तैनात आहे, पोलीस आहे, सगळीकडे करडी नजर ठेवून आहे। त्यामुळे नागपूर पोलीस पुन्हा एकदा खबरदारी घेत आहे आणि असे प्रकार होऊ नये किंवा समाजकंटकांना पुन्हा एकदा संधी साधता येऊ नये या सगळ्यासाठी जे आहे नागपुरात अनेक भागांमध्ये आज बंदोबस्त पाहायला मिळत आहे। मात्र नागपूर सध्या शांत आहे आणि सर्व परिस्थिती जी आहे शांत झालेली आहे। सुरळीतपणे नागपूर सुरू असला तरी पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून पोलीस करडी नजर ठेवण्याचं काम करते आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, महाल, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।